अमरावती शहरातील वाढती अवैध वाहतूक, शहरात अवजड वाहनाचा बेकायदेशीर शिरकाव, वाढते भीषण अपघात आणि कोलमडलेली वाहतूक व्यवस्था या विरोधात अमरावती जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक झाला आहे। शहरात अवैध व अनियंत्रित अवजड वाहनामुळे झालेल्या भीषण अपघातात 2 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने संबंधित दोषी आरटीओ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। शहरातील मुख्य रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करून अवजड वाहने आणि अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। वाहतूक पोलिसांसमोर हे प्रकार घडत असतानाही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती। अवैध वाहतुकीवर कारवाई झालीच पाहिजे। शहरात वाहतूक कोंडी करणाऱ्या सरकारचा निषेध असो। शहरात वाहतूक कोंडी करणाऱ्या सरकारचा निषेध असो। कमिशनर ऑफ पोलीस यांना निवेदन देण्यात आलं। आज सांगण्यात आलं की काल परवाच 2 महिलांचा त्या राजापेठच्या उड्डाणपुलावर ॲक्सिडेंट झाला। नो एंट्री असताना तो ट्रक आतमध्ये शिरला। बरं, एवढं असूनही सगळ्या पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आलं। त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, पण त्या दोन्ही मायलेकीचा 3रा दिवसही व्हायचा आहे आणि त्या आरोपीला कालच सुटका झाली। हे सरकार जीवघेणं सरकार आहे आणि या सरकारमध्ये आरोपींना एका दिवसात तात्काळ सुटका मिळते आहे। या सरकारचा निषेध आहे आणि या गावात, हे गाव आमचं आहे, लोकांचं आहे, त्या गावात नो एंट्रीचे ट्रक बंद झाले पाहिजे। जर बंद नाही झालं तर युवक काँग्रेस हे आता शांततेने आम्ही आंदोलन करतो आहे। भगतसिंग घुसायला आमच्या अंगात वेळ लागणार नाही। अमरावती शहरामध्ये जे 10 वर्षापासून पुलाचे ब्रिजचे काम थांबलेले आहे। आपण पाहतो रेल्वे ब्रिज राजकमल चौकात जाण्याकरिता तो बंद अवस्थेत असल्यामुळं शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि प्रत्येक भागामध्ये शाळेची जेव्हा सुट्टी होते, ऑफिसेसचा टाईम असतो, त्यावेळेस गर्दी वाढलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये हे शासन प्रशासन झोपलेलं आहे। या आपल्या अमरावती शहरामध्ये अवैध जे वाहनं आहे, ज्यांना बंदी असतानाही ते शहरामध्ये शिरतात, अशा वेळेस आरटीओवर, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही सीपी साहेबांना निवेदन देण्याकरिता इथं आलेलो आहे। काय मागणी राहील तुमची प्रमुख? आमची मागणी आहे की हे जे अवैध ट्रक शहरामध्ये येतात हे काहीतरी देवाणघेवाण करूनच येतात, अशी आमची एक सगळ्या लोकांची धारणा आहे आणि या ज्या निष्पाप लोकांचा बळी चाललेला आहे याच्यासाठी सक्त कारवाई यांच्यावर झाली पाहिजे। प्रशासनानं, पोलीस विभागानं याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि यासाठी जे दोषी आरटीओ आहे, आरटीओंवर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा। कारवाई झालीच पाहिजे। अवैध वाहतुकीवर कारवाई झालीच पाहिजे। शहरात वाहतूक कोंडी करणाऱ्या सरकारचा निषेध असो। शहरात वाहतूक कोंडी करणाऱ्या सरकारचा निषेध असो। अवैध वाहतुकीवर बंदी झालीच पाहिजे।